नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात छोटा फ्रीज कसा ऑर्गनाइज करायचा हे बघणार आहोत आणि फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात किंवा कोणत्या ठेवायच्या नाही हे देखील बघणार आहोत. तर हा माझा 170 लिटरचा हायरचा फ्रीज आहे. तर याची स्टोरेज कॅपॅसिटी फक्त 163 लिटर आहे. तर हा मी कसा ऑर्गनाइज करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. सर्वात आधी इथे फ्रीजच्या वरती मी ज्या कधीतरी लागतात किंवा कलरचे डब्बे, किराण्याची वही आणि एका प्लेटमध्ये मी काही फळे ठेवलेले आहे. तर इथे जास्त फळे असल्यावर मी मोठी बास्केट ठेवते आणि त्यामध्ये ही फळे ठेवत असते. आता फ्रीज ओपन करून बघूयात आतमध्ये काय आहे. फ्रीज उघडल्यानंतर दरवाजाला जे स्टोरेज आहे त्यामध्ये सर्वात वरच्या कप्प्यामध्ये मी लिंब, अद्रक लसूणची पेस्ट, या छोट्याशा डब्यामध्ये मी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि इनोचं पॅकेट ठेवलेलं आहे. तर या वरच्या कप्प्यामध्ये मी दररोज लागतात त्याच वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. यासोबतच इथे मी कधी मी लसूण मिरचीची पेस्ट केली तर ती देखील ठेवते. तर आता खालच्या कप्प्यामध्ये मी तूप, कॉर्नफ्लावर, कस्टर्ड पावडर, त्यासोबतच मिल्क पावडर, बारीक रवा, मैदा हे जे थोडेसे उरलेले पॅकेट आहेत ते इथे रबर लावून ठेवून घेतलेले आहेत. हे आपल्याला कधीतरी लागतं पण वरती जर ठेवलं तर ते खराब होतं. त्यामुळे या वस्तू मी या फ्रीजच्या कप्प्यामध्येच ठेवलेल्या आहेत. आता या खाली आणखी एक कप्पा आहे. त्यामध्ये मी पूजेसाठी लागणारं सुपारी, खारीक या वस्तू एका डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत. त्यासोबतच हा मसाल्याचा डब्बा इथे ठेवलेला आहे पण तो मी नेहमी फ्रीजच्या वरतीच ठेवते. तर शेजारच्या बॉक्समध्ये रेड चिली सॉस, सोया सॉस हे ठेवलेलं आहे आणि खालचा कप्पा मोकळाच आहे. तिथे कधीतरी पाण्याच्या बॉटल ठेवल्या तर ठेवते. तर आता इथे बघू शकता, इकडे फ्रीजमध्ये बघूयात तर इथे डीप फ्रीजर आहे. त्यामध्ये मी असा एक आईस ट्रे ठेवलेला आहे. कधीतरी त्यामध्ये आईस क्यूब बनवल्या जातात. आणि शेजारी जो डब्बा आहे त्यामध्ये मी हिरवा वाटाणा सोलून ठेवलेला आहे, म्हणजे हा खूप दिवस टिकतो देखील आणि खाली फ्रीजमध्ये खूप जास्त जागा वाया जात नाही. डीप फ्रीजरच्या खाली जो ट्रे आहे त्यामध्ये मी चीज, बटर किंवा पनीर जर आणलं तर ते त्यामध्ये ठेवते. त्यासोबतच जो खालचा कप्पा आहे तिथे मी उरलेली भाजी, मलाई आणि दुधाचं पातेलं ठेवते. आता त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये बघूयात, अशी एक फ्रूट बास्केट मी घेतलेली आहे. त्यामध्ये मी वांगे, शिमला मिर्च, टोमॅटो आणि एका पिशवीमध्ये वालाच्या शेंगा ठेवलेल्या आहेत. तर त्याच्या शेजारी सुद्धा मी खूप जास्त भाज्या आणल्या की मग ठेवते, जसे की फ्लावर, दुधी भोपळा वगैरे. आणि त्याच्या खाली आता इथे बघूयात, इथे मी एका प्लास्टिकमध्ये मिरच्या छान निवडून ठेवलेल्या आहेत. अशा प्रकारे ठेवल्या तर 15 दिवस मिरचीला काहीच होत नाही. तर त्यासोबतच एका पिशवीमध्ये मी कढीपत्ता ठेवलेला आहे आणि पेपरमध्ये गुंडाळून कोथिंबीर ठेवलेली आहे. आता सगळ्यात खालचं बॉक्स बघूयात, तर इथे मी सर्व प्रकारच्या डाळी ठेवते, जेणेकरून कधीतरी डाळी वापरल्या जातात आणि वरती जर ठेवल्या तर त्यांना कीड लागते. तर अशा प्रकारे हा खाल्ला जो मोठा बॉक्स आहे त्यामध्ये मी सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य हे ठेवलेले आहेत. त्यासोबतच यामध्ये मी तांदळाचं पीठ देखील ठेवते, जे की मला कधीतरी लागतं. तर अशा प्रकारे एकदम सुटसुटीत आणि एकदम कमी स्टोरेजचा हा फ्रीज आहे, तरी सुद्धा त्यामध्ये सर्व सामान मावतं. तर इथे मी एक्स्ट्राचं खूप सामान आणत नाही, जसं लागेल तसं घेऊन यायचं. जास्त सामान आणलं की आपला फ्रीज एकदम गच्च होऊन जातो आणि फ्रीजमध्ये ठेवायला जागा सुद्धा राहत नाही. त्यामुळे आपल्याला लागेल तसं सामान आपण घेऊन यायचं. चला तर मग आजचा हा फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.